कालच्या म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी प्रक्षेपित झालेल्या दिल दोस्ती दुनियादारी कार्यक्रमात ॲना काहीशी हिरमुसलेली पाहायला मिळाली. होतं असं की रेश्मा आणि मिनल कैवल्य नसताना त्याची गब्बू म्हणून खिल्ली उडवतात, जे ॲनाला अजिबात रुचत नाही. त्यामुळे ती रेश्मासोबत न बोलण्याचं ठरवते. रेश्माला लक्षात येताच ती आशूला याबाबत विचारायला सांगते, पण आशू देखील आपल्याच कामात व्यस्त असल्यामुळे तो याकडे दुर्लक्ष करतो. नाश्ता बनवण्याच्या वेळी सुद्धा रेश्मानी बनवलेले घावणे न खाण्याचा निर्णय ती सुजयला सांगते. सुजय कैवल्यला रेश्मा आणि ॲना यांच्यातील तणावाची कल्पना देतो आणि मग कैवल्य ॲनाची समजूत काढतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की घरचे दोस्त त्याला गब्बू बोलत असल्यामुळे ॲनाला ते पटत नाहीये. पण कैवल्य ॲनाला समजावतो की घरचे मला काही जरी बोलले तरी तू मनावर घेऊ नकोस. फायनली ॲनाला हे म्हणणं पटतं आणि रेश्मासोबत ती पॅचअप करते. आफ्टर ऑल हे माजगर आहे, इथे रुसवे फुगवे होतच राहतात. ॲना, फार मनावर घेऊ नकोस. दोस्त तो दोस्त होता है. दोस्तीत सर्व काही माफ असतं. बाय द वे, आपल्याला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. या प्रोग्रामचे अपडेट्स आम्ही आपल्याला रोज देत राहणार आहोत. सो कीप वॉचिंग राजश्री मराठी. हाय, माझं नाव सुव्रत जोशी, अर्थात दिल दोस्ती दुनियादारीमधला सुजय. आमच्या सेटवरची अशीच धमाल मस्ती पाहत राहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब राजश्री मराठी.